वाजताच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. बस धावती होती की बस स्टँडमध्येच बस उभी होती, हा सगळ्या घटना नक्की कशी घडली? ॲक्च्युली ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती, आणि ती इथून फलटणला तिच्या गावी चाललेली होती. सकाळी 5:30 पावणे 6च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. ती स्वारगेट बस स्टँडमध्ये बससाठी थांबलेली होती. बससाठी थांबलेली होती ती. तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता, तिच्याकडेनं फिरताना पण दिसतोय. आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे. हे दोघांचं बोलणं चालल्यावरती आरोपी तिच्याशी बोललेला आहे. तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी, आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं. तर ती म्हटली की मला फलटणला जायचं आहे. तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे, तिकडं लागलेली आहे म्हणे. तर ती म्हटली नाही, बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे. तर तो म्हटला की नाही, तिकडं लागलेली आहे, चल म्हणे मी तुला घेऊन जातो. आणि CCTV फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला. तर ती त्याच्याबरोबर गेली, आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती. तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे, त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत, तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते. आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं. ती ज्यावेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला, आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे. त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला. ही मुलगी बसमधनं उतरली, आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथं दिसत आहे वगैरे, पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती. आणि जात असताना मग तिनं मित्राशी बोलली, आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली. काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट CCTV फुटेज काढलेले आहेत तिथले. त्या CCTV फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे. सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे. याच्यावरती पूर्वी 392 सारखे शिरूर शिक्रापूरला गुन्हे दाखल आहेत, आणि आरोपीची हे झालेलं आहे, निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला. या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या 8 टीम काम करत आहेत. क्राईमच्या टीम आहेत, झोनच्या टीम आहेत, आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातो आहे. डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता, तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे. या संदर्भात बस ज्या सांगोला डेपोची त्याचे चालक वाहक कुठे होते, बस लॉक केलेली नव्हती का? आगार प्रमुखांशी तुमचं काही बोलणं झालंय का? ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना STच्या कुणालाच काही माहिती नाही असं काही घडलंय त्यांच्याकडे? नाही, असं माहीत नसायचा प्रश्न नाही आहे तिथं, परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे. तिथं रात्री सुरक्षा रक्षक नसतात का? पॉईंट आहे आपला पोलिसांचा. त्या CCTVचे आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली ती स्वारगेट ST स्टँडच्या. अशा बसमध्ये रेप होतो, बलात्कार होतो एका 26 वर्षाच्या मुलीवरती, आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही. तुम्हाला वाटत नाही का की सिस्टीममधले काही लॅप्सेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत? नेमका दोष कोणाचा आहे, चूक कोणाची आहे? ST आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून ST प्रशासनाची, की तिथं CCTV जे आहेत त्याचं मॉनिटरिंग नीट झालं नाही म्हणून पोलिसांची? नाही, पोलिसांचं ॲक्च्युली पेट्रोलिंग चालू असतं, पण प्रत्येक बसला जाऊन पोलीस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतं आहे. आणि ही बस आतमध्ये होती, त्यामुळे सिक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो, डेपोमध्ये सिक्युरिटीचं काय आहे त्याच्याबद्दल. दुसरी गोष्ट असं आहे की ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे. तर तिनं थोडा जर आरडाओरडा तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती. CCTV फुटेजमध्ये आपल्याला दिसतं आहे तो आरोपी खाली उतरतोय, त्याच्या 2 मिनिटात मुलगी लगेच खाली उतरते, पण असा कुठला प्रकार तिथं झालेला आढळून आलेला नाही आहे. मुलीची तब्येत कशी आहे? मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. ती काल व्यवस्थित बोलत होती, आम्ही स्वतः तिच्याशी बोललेली आहे, आणि तिचं मेडिकल पण चालू आहे. आरोपी जो आहे CCTV मध्ये कोणत्या दिशेने गेल्याचं दिसतोय? तपास नक्की कोणत्या दिशेने, म्हणजे मुलगी तर फलटणला गेलेली आहे, मात्र आरोपी स्वारगेटमधून बाहेर पडल्यानंतर कोणत्या दिशेने गेला? पथकं जी आहेत ती कुठल्या भागामध्ये तपास करतात? आता पथकं जी आहेत ते मी डिटेल तुम्हाला देऊ शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये असं आहे की आरोपी जर जागा झाला, ऑलरेडी आम्ही त्याला कालपासून शोधतो, तो आमच्या ताब्यात आलेला नाही आहे, त्यामुळे तपासाचं जे पूर्ण डिटेल्स मी आपल्याला आता इथं देऊ शकणार नाही. स्वारगेटच्या आगार प्रमुखांशी काही बोलणं झालंय का तुमचं? माझं पर्सनली अजून त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाही आहे. पहिला आम्हाला आरोपी निष्पन्न करणं, त्या मुलीची काळजी घेणं, ह्या आमच्या प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत. त्या झाल्यानंतर आज आता आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेऊ त्यांच्याकडूनही, त्यांच्याशी बोलणं करून घेऊ. आणि त्याच बसमध्ये हा आरोपी प्रवासी कशी आतमध्ये नाही, त्याच्याबद्दल मी डिटेल घेतलेले नाही आहेत बसच्या बाबतीतले. त्या फक्त बस आम्ही सिक्युअर करून ठेवलेली आहे, कारण आम्हाला मेन म्हणजे पहिला आरोपी तो ताब्यात घेणं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलीची मेडिकल करून घेणं आणि तिचं मानसिक स्वास्थ्य, त्याचबरोबर टीम लावून सगळीकडचं तपासावरती कॉन्सन्ट्रेट करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आता हे पॉईंट तपासादरम्यान आम्ही घेऊ.
ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.